नमस्कार. सोसायटी कमिटीमध्ये काम करताना एखादा नवीन मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म निवडायचा म्हणजे मनात हजार प्रश्न येतात नाही का? तर आज आपण सोसायटीवाले प्लॅटफॉर्मबद्दलच्या अशाच काही महत्त्वाच्या आणि व्यावहारिक प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांनाच पडतो तो म्हणजे कुठल्याही मोठ्या कमिटमेंटमध्ये न अडकता किंवा महिन्याला पैसे न भरता सोसायटीचं मॅनेजमेंट सोपं कसं करायचं, हाच तर कळीचा मुद्दा आहे आणि आज आपण तोच उलगडून पाहणार आहोत. आजच्या चर्चेत आपण या 5 मुख्य गोष्टींवर लक्ष देणार आहोत. प्लॅटफॉर्मसाठी नक्की खर्च आणि वचनबद्धता काय आहे, सुरुवात करण्याची प्रक्रिया कशी आहे, रहिवाशांना काय फायदे मिळतात, कमिटीसाठी कोणती टूल्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा आणि वेंडर कंट्रोल. चला तर सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. पैसा म्हणजे आर्थिक आणि कराराच्या जबाबदाऱ्या नक्की कशा आहेत ते पाहू. कुठल्याही कमिटीच्या मनात येणाऱ्या 2 सर्वात मोठे प्रश्न म्हणजे आम्हाला कुठल्या बंधनकारक करारात अडकवलं जाईल का आणि यासाठी नक्की खिस्सा किती खाली करावा लागेल. आणि याचं उत्तर अगदी सरळ आणि सोपं आहे. सोसायटीवालेसोबत काम करण्यासाठी तुमच्यावर कोणताही बंधनकारक करार लादला जात नाही. म्हणूनच ते कुठलंही ट्रान्झॅक्शन फी आकारत नाहीत. याऐवजी फक्त एक नाममात्र एकदाच भरायचं ऑनबोर्डिंग शुल्क आहे, बस. त्यानंतर सोसायटीसाठी कुठलेही छुपे किंवा आवर्ती चार्जेस नाहीत. हे जे एकदाच भरायचं शुल्क आहे ते सोसायटीच्या आकारानुसार साधारणपणे 10,000 ते 50,000 रुपयांपर्यंत असू शकतं. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की हे शुल्क फक्त एकदाच भरायचं आहे. ठीक आहे, तर पैशांचा विषय स्पष्ट झाला. आता पुढचा टप्पा बघूया. म्हणजे या प्लॅटफॉर्मवर सुरुवात करणं किती सोपं किंवा अवघड आहे. साहजिकच आहे, मनात येतं की सुरुवात कशी करायची. ही प्रक्रिया खूपच किचकट किंवा वेळखाऊ तर नाही आहे ना? खरं तर ही प्रक्रिया खूपच सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी सोसायटी कमिटी ऑनबोर्ड होते, ज्याला फक्त 5 ते 10 मिनिटं लागतात. मग कमिटी सगळ्या रहिवाशांना एक लिंक शेअर करते. त्या लिंकवरून रहिवासी फक्त 1 मिनिटात स्वतःची नोंदणी करतात. आणि शेवटी मालक, भाडेकरू किंवा कुटुंबातील सदस्य या सगळ्यांना अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार कमिटीकडेच असतो. म्हणजे सगळा कंट्रोल कमिटीच्याच हातात राहतो. याचा अर्थ काय? तर विचार करा, तुमची संपूर्ण सोसायटी फक्त अर्ध्या तासात या प्लॅटफॉर्मवर सक्रिय होऊ शकते. इतकं जलद आणि सोपं आहे हे. आता कमिटीसाठी सोपं आहे हे तर कळलं, पण कोणतीही नवीन सिस्टम यशस्वी होण्यासाठी रहिवाशांनी ती स्वीकारणं गरजेचं आहे, बरोबर? तर आता त्यांच्या दृष्टिकोनातून पाहूया. तर सरळ प्रश्न हा आहे की रहिवाशांना याचा काय फायदा? ते हे ॲप का वापरतील? रहिवाशांसाठी यात खूप काही आहे. ॲपवरून बुक केलेल्या सेवांवर त्यांना थेट 2% कॅशबॅक मिळतो. नो युअर नेबर या फीचरमुळे एकमेकांचा नंबर शेअर न करता चॅटिंग करता येतं. पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी एक ॲडव्हान्स सिस्टम आहे. आणि आपल्याच सोसायटीच्या विश्वसनीय नेटवर्कमध्ये वस्तूंची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाणी करता येते. चला आता पुन्हा एकदा कमिटीच्या भूमिकेकडे वळूया. त्यांचं काम सोपं करण्यासाठी नक्की कोणती साधने आहेत ते पाहू. म्हणजे या प्लॅटफॉर्ममुळे कमिटीचा रोजचा त्रास आणि कामाचा भार खरंच कसा कमी होतो? तर कमिटीला एक जबरदस्त डॅशबोर्ड मिळतो. यातून मेंटेनन्स बिल आणि लेट फी सारख्या गोष्टी ऑटोमॅटिक होतात. सोसायटीतल्या कार्यक्रमांचं नियोजन करणं, सगळ्यांना एका क्लिकवर सूचना पाठवणं आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचं व्यवस्थापन करण्यासाठी एक संपूर्ण ERP सिस्टम. या सगळ्यामुळे कमिटीचा खूप वेळ आणि श्रम वाचतात. आर्थिक व्यवहार तर अगदी पारदर्शक आहेत. जमा होणारी रक्कम थेट सोसायटीच्या बँक खात्यात जाते. सेटलमेंटसुद्धा T+2 किंवा T+3 दिवसांत होते. म्हणजे पैसे 2-3 कामकाजांच्या दिवसांत खात्यात जमा होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे सोसायटीला 0 व्यवहार शुल्क लागतं. उलट ॲपवरून वापरलेल्या सेवांवर सोसायटीला 2% कॅशबॅक मिळतो. म्हणजे सोसायटीची कमाईच होते. आणि आता येतोय शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सुरक्षा. कोणत्याही हाऊसिंग सोसायटीसाठी यापेक्षा महत्त्वाचं काहीही नसतं. एक मोठा प्रश्न नेहमी असतो की परवानगी नसलेले अभ्यागत किंवा वेंडर्सना कसं रोखायचं, त्यांच्या प्रवेशावर नियंत्रण कसे ठेवायचं. याचं उत्तर अगदी स्पष्ट आणि कडक आहे. जर एखाद्या व्यक्तीला ॲपमध्ये पूर्व परवानगी नसेल तर ॲप त्या व्यक्तीला गेटच्या आत येऊच देत नाही. साधा नियम आहे, नो अप्रुव्हल नो एंट्री. विषय संपला. आणि यामुळे कमिटीला पूर्ण मनःशांती मिळते. कारण सोसायटीमध्ये कोणते वेंडर्स येतील, कोणाला परवानगी द्यायची हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार फक्त आणि फक्त सोसायटी कमिटीकडे असतो. तर ही सगळी माहिती ऐकल्यावर आता खरा प्रश्न हा आहे की आपल्या सोसायटीचं व्यवस्थापन अधिक सोपं, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी आपण तयार आहोत का? जर याबद्दल अधिक माहिती हवी असेल किंवा तुम्हाला सुरुवात करायची असेल
तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा किंवा व्हॉट्सॲप करा.